मिळतात. व्याख्यामध्ये आपण सांगितलं होतं इन्क्लुडिंग द प्लांट्स अँड ॲनिमल्स. इन्क्लुडिंग द प्लांट्स ॲनिमल्स कुठले कुठले आहेत? शार्क्स आहेत, वेल्स आहेत, डॉल्फिन्स आहेत, जेलीफिश आहेत. असे वेगवेगळे काय करतायत हे तुम्हाला समुद्री मासे बघायला मिळतील. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये प्लांट सुद्धा आहेत. ते कुठले कुठले आहेत? अल्गी आहेत, कार्डिल क्रिप्स आहेत आणि शेवाळ सुद्धा आहेत. हे भाग तुम्हाला कुठे कुठे मिळतील? शेवाळ सुद्धा समुद्रामध्ये झाडी पण थोडी थोडी वाढलेली असतात का नाही? खाली गेल्यानंतर तुम्हाला शेवाळ दिसतंय, त्यानंतर स्टार्क फिश वगैरे वर दिसतात. असतात ना खाली समुद्रात, खाली सुद्धा समुद्रात मरीन वॉटर मध्ये वाढलेले ते सगळे आहेत. आणि इम्पॉर्टन्स इथं काय आहे? कंट्रोल क्लायमेट. काय करताय? क्लायमेटला कंट्रोल करतायत. प्रोव्हाइड्स ऑक्सिजन अँड इज होम टू मेनी स्पेसीज. काय करतात ते? क्लायमेटला कंट्रोल करण्याचं काम महत्वाचं करत आहे. आणि समुद्र आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मासे देतोय, खनिज देतोय, संपदा देतोय. तो भाग अजून अग्रगण्य वेगळा आहे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो कुठला आहे? इस्टोरियन वॉटर इकोसिस्टीम, म्हणजे खाडीचा भाग. आणि या खाडीच्या भागातून आपल्याला काय मिळते आपण बघूया. फाउंड वेअर रिव्हर्स मीट टू द सी मिक्स द फ्रेश अँड सॅल्ट वॉटर. इथं दोन्ही पाणी काय झालंय? मिक्स झालंय. एक समुद्राचं पाणी, दोन गढू पाणी जे एकत्र आलं ते आपल्याला काय म्हणतात? ते आपली जागा कुठली आहे? त्या जागेला आपण काय म्हणतो? खाडी. जागेला आपण काय म्हणतो? खाडी. इकडनं कोण आला? समुद्र. आणि इकडे काय आहे? नदी. आणि याच्या जंक्शनला आपण काय म्हणतो? खाडी. कळलं? रिच द न्यूट्रिएंट्स अँड सपोर्ट्स. आपल्याला काय काय पाठवतात? न्यूट्रिएंट्स आणि असे वेगवेगळे आपले सपोर्ट सुद्धा आपल्याला करत असतात. सपोर्ट्स टू मेनी फिश अँड बर्ड्स. बाळांनो, खाडीमधून आपल्याला काय मिळतं रे? समुद्राच्या खाडीमधून मिळतं आपल्याला मिठाचे साठे मिळतात, मासे मिळतात, वेगवेगळे प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळतात. आणि असे काही सजीव जीव पण त्याच्यावर आहेत. जिथं जसं आपण इकडे कोंबड्या पाळतो तसे ते काही बर्ड सुद्धा पाळले जातात. ओके. थर्ड आहे इम्पॉर्टन्स ऍक्ट्स ॲज द न्यूट्रल फिल्टर अँड प्रोटेक्ट्स यू अगेन्स्ट फूड. आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला काय मिळतात? न्यूट्रिशन्स आणि फिल्टर्स विथ प्रोटेक्ट्स विथ अगेन्स्ट फूड सुद्धा आपल्याला मिळत असतं. त्या प्रकारे ही कंप्लीट झाली आपली काय? ॲक्वाटिक इकोसिस्टीम. समजली सगळ्यांना? काही अडचण आहे?